नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, मी विजय कुंभार तासगाव यश आगडुल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, वातावरण महाराष्ट्रातलं पुन्हा बिघडतंय असं दिसलं. काल 12 तारीख, 13 तारीख, 14 तारखेच्या दरम्यान सुद्धा वातावरण थोडंसं ढगाळ राहण्याची शक्यता आहे असं हवामान तज्ज्ञ सांगतायत. सुदैव आहे की 14-15 तारखेपासून वातावरण पुन्हा चांगलं होतंय. माझी विनंती आहे आपल्याला की कोणत्याही परिस्थितीत जे सायन्सला धरून हवामान सांगतात त्यांचेच फक्त चॅनल बघण्याचा प्रयत्न करा. बाकीचे इतर चॅनल खरोखर टाळा. बागायतदार बंधूंनो, हीच परिस्थिती सुदैव चांगला आहे की वातावरण सुधारतंय. पुढं जाऊन जर अशी परिस्थिती निर्माण झाली, माल खरोखर काढणीच्या वेळी आला आणि आपला पाऊसच त्यावेळी जर आला, आता पाऊस येणार नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. पुढं जाऊन जर एखाद्या वेळी वातावरण बिघडलं तर आज काय काळजी घ्यावी या विषयावर मी माझं मत आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न करतो आहे. लक्षात घ्या, ज्या बागायतदारांचा माल मऊ पडायला लागलेला आहे किंवा मऊ पडलेला नाही अशा बागायतदारांसाठी वेगळी काळजी काही घेण्याची आवश्यकता नाही. फक्त एक काम, न्यूट्रिशन बॅलन्स चांगला ठेवा. त्यातली कॅल्शियम लेवल असेल, सल्फर लेवल असेल, पोटॅश लेवल असेल, या 3 लेवल अत्यंत महत्त्वाच्या. कारण ज्यामुळं कडकपणा जर जास्त आला तर ते मनी क्रॅक होण्याचा धोका जास्त असतो. कॅल्शियम माल थोडंसं मऊ पडण्यासाठी सुद्धा काम करतो, त्यामुळे कॅल्शियम लेवल पहिल्यापासून मेंटेन चांगली ठेवा. यासाठी पांदेड परीक्षण अत्यंत महत्त्वाचं. या विषयावर आपण नेहमी बोलत आलो आहे. न्यूट्रिशन बॅलन्स पहिला साधून घ्या, केलं नसेल तर अजून करून घ्या आणि ह्या लेवल सगळ्या मेंटेन ठेवा. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मालाचा क्रॅकिंग होणं ह्या आत्ताच्या वातावरणाबद्दल मी सांगत नाही. ह्या वातावरणात पाऊस येणार नाही आहे असं हवामान तज्ज्ञांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आलाच तर खूप कमी पाऊस येईल. पुढं जाऊन अडचण येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी या विषयावर आपण संवाद साधतो, हे लक्षात घ्या. ज्या बागायतदारांचा माल 25 ते 30% मऊ पडायला लागलेला आहे अशा बागायतदारांनी कंपल्सरी बागेला फ्लडचं पाणी मोठं देणं गरजेचं आहे. बोध चांगला भिजला पाहिजे ड्रीपच्या पाण्यानं. म्हणजे पाणी देताना वरनं पाणी सोडलं आणि खालच्या बाजूला काढलं असं अजिबात होता कामा नये. पाणी देताना वरनं पाणी सोडल्यानंतर ते थांबत थांबत गेलं पाहिजे आणि बोध चांगले भिजून ज्या ठिबकमधून आपण खतं सोडली ती खतं मुळीच्या क्षेत्राच्या बाहेर निघून गेली. लक्षात घ्या, बोध आहे, ठिबकमधून पाणी सोडलं, पाणी सोडल्यानंतर त्यातून आपण खत सोडलं, खत सोडल्यानंतर ते काही खत बोधाच्या बाहेर गेलं. पाऊस पडल्यानंतर होतं काय, पाऊस पडला की ते मधल्या सरीत पाणी पडतं आणि सरीतलं पाणी तिथले खत बोधात पुन्हा दाबले जातात आणि मुळं ते पुन्हा उचलतात आणि वेलीला अचानक खतांची मात्रा तुफान मिळतात. त्यामुळे खतं उचलली जातात, टर्गर प्रेशर निर्माण होतं आणि मनी आपला क्रॅक जातो. हे लक्षात घ्या. ह्यासाठी ही परिस्थितीच येऊ नये म्हणून बोधात वरंब्यातली खतं म्हणजे त्या मधल्या जिथं आपला ट्रॅक्टर फिरतो तिथली खतं पाऊस येण्या अगोदरच बोधात दाबून घेऊया. त्याचा फायदा असा होईल की खतं उचलली जातील, पुन्हा पाऊस पडला तर आपल्याला तिथं त्रास होणार नाही. एक जी आधारमुळे आहे त्या मधल्या ज्या फटीतल्या सरीतल्या ज्या मुळे असतात, ज्या 1 फुटाच्या खालच्या मुळे असतात, त्याला आपण आधारमुळ्या म्हणतो. ह्या आधारमुळ्यांना जर पाणी अगोदरच मिळालं तर त्या आधारमुळ्यांनी पुन्हा अचानक पडलेला पाऊस जे आहे त्याचं पाणी उचलण्याचं काम नाही, कारण त्याची भूक भागलेली असते. त्यामुळे सुद्धा वेलीवर प्रेशर येणार नाही. ह्या 2 कारणासाठी बागेला अगोदरच पाणी देऊन घ्यायचं. समजा 85 ते 95 दिवसांच्या दरम्यान माल मऊ पडत असताना फ्लड पाणी एकदा द्या. माल पूर्ण मऊ पडल्यानंतर सुद्धा एखादं फ्लड पाणी दिलं तरी चालेल. उलट त्याचा मालाला चांगला फायदा होईल. माल फुगवणीसाठी होईल, मालाला साखर भरण्यासाठी, मालाला कडक येण्यासाठी सुद्धा त्याचा चांगला फायदा होईल. त्यामुळे 1 किंवा 2 फ्लड, 1 दिलं तर पुरेसं आहे, पण 2 दिलं तर सोन्याहून पिवळं आहे. फ्लड पाणी द्या. पुढं जाऊन वातावरण बिघडलं, माल काढणीला आलाय, अशा वेळी वातावरणाचा आपल्याला अंदाज येतो की बाबा पुढं जाऊन 1-2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर अशा वेळी बागेला कितीही शुगर असू द्या, माल क्रॅक जाणार नाही. फक्त अगोदर न्यूट्रिशन बॅलन्स चांगला झालेला असला पाहिजे आणि त्यावेळी मधनं फ्लड पाणी न देता फक्त ड्रीपमधून पाणी तो बोध चांगला ओला होईल असं फक्त पाणी द्या. बोधातून थोडं पाणी बाहेर आलं अशा काळात तरी चालेल. शुगरला फारसा त्रास होणार नाही आहे.
भले थोडीफार रिव्हर्स शुगर झाली जादा पाण्यामुळे, तर क्रॅक मात्र अजिबात जाणार नाही आहे. हेअर क्रॅकिंग म्हणतो किंवा मोठं क्रॅकिंग असेल अजिबात जाणार नाही आहे. अत्यंत चांगले रिझल्ट्स ह्या प्रॅक्टिसचे आपले आहेत. पुन्हा पाऊस आलाच तर बोध आपला अगोदरच भिजलेला आहे, त्यामुळे क्रॅकिंग जायचा प्रश्न नाही. समजा पाऊस आलाच तर ओलांड्याच्या खाली 1 इंच अंतरावर पुन्हा एखादी जखम करा. तिथून तुम्हाला पाणी जादा झालेलं निघून जाईल. माल मात्र आपला अत्यंत चांगला वाचेल. त्याचवेळी जमिनीतून कॅल्शियम क्लोराईड एकरी 1 ते 2 किलो ड्रीपमधून आणि मॅग्नेशियम क्लोराईड 1 ते 2 किलो ड्रीपमधून एका वेळी ड्रीपमधून दिलं तरीसुद्धा आपल्याला कॅल्शियममुळे लवचिकता पुन्हा एकदा चांगली निर्माण होईल. त्याचवेळी जर स्प्रेला सुद्धा आपण एकरी किंवा 1 लिटर पाण्याला 2 ते 3 ग्रॅम 2 ग्रॅमनं कॅल्शियमची फवारणी घेतली तरी चालेल किंवा आपलं येसचं कॅल्शियम चिलेटेड 1 ते 1.5 ग्रॅम जास्तीत जास्त, त्यापेक्षा जास्त नको, एखादी फवारणी घेतली तरीसुद्धा चालेल. बऱ्यापैकी आपल्याला चांगले ह्या गोष्टीचे रिझल्ट मिळतील. सध्याच्या हवामानात बदल झालं, पुढं जाऊन क्रॅकिंग होऊ नये म्हणून पाणी हे व्यवस्थापन झालं. पुढं जाऊन पाऊस आलाच तर पाणी देण्याची पद्धत आणि कॅल्शियम देण्याची पद्धत या विषयावर झालं. इतकंच काम आपल्याला कॅल्शियमच्या संदर्भात किंवा मनी क्रॅकिंगच्या संदर्भात करायचं आहे, जेणेकरून वेलीवर प्रेशर निर्माण येणार नाही, एवढीच फक्त काळजी घ्यायची आहे. बागेला काहीही होत नाही आहे. बघा बंधूंनो, कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जे आपला संवाद आहे, चळवळ आहे, या चळवळीत खरोखर सहभागी होण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्याचाही खर्च वाचेल आणि बागही क्रॅकिंगपासून वाचेल. पुढं जाऊन अडचणी निर्माण होईल म्हणून आज काय काम करावं लागेल ही त्या बागायतदाराच्या लक्षात येईल. ह्यासाठी धन्यवाद.